असो प्रियानो, त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये एक आशा निर्माण होते. विश्वास, आशा, प्रीती ह्या तिन्ही टिकणारे आहे. त्यामध्ये बायबल सांगतं प्रीती श्रेष्ठ आहे. विश्वास, आशा, प्रीती ह्या तिन्ही टिकणारे आहे. त्यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. आणि परमेश्वराने तुमच्यावर माझ्यावर अमोल असं प्रेम केलंय. अगापे प्रेम त्याने आपल्यावर केलेलं आहे प्रियांनो. त्याचं प्रेम तुम्हाला आणि मला माहिती आहे. आणि ते प्रेम आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये काय करतो, अनुभवतो. क्षणोक्षणाला, मिनिटा मिनिटाला, तासा तासाला त्याची प्रीती, त्याचं प्रेम तो प्रत्येक वेळेस आपल्याला काय करतो, प्रगट करतो. गाडी पंक्चर झाली तरी पंक्चर होत नाही, हे त्याचंच प्रेम आहे की नाही. अंधारातून चाललं तर परमेश्वर आपल्या बरोबर आहे. कुठेही चाललं तर परमेश्वर आपल्या बरोबर आहे. पावसातून चाललं तर परमेश्वर आपल्या बरोबर. कोणत्याही परिस्थितीमधून चाललो तर देव कधी सोडणार नाही. कारण तो त्याच्या वचनाचा कसा आहे, तो पक्का आहे. आपण विसरतो बऱ्याच गोष्टी, आपण मानव जात आहोत, विसरत जातो. पण परमेश्वराने जो करार आपल्या बरोबर केला आहे हे कधीच नाहीसं होणार वचन नाही प्रियानो. म्हणून या वचनाला धरूनच, या वचनाला पकडूनच, या वचनाकडे पाहूनच अनेक सेवकगण, अनेक संदेश दे, अनेक त्याचे लोक जीवन जगलेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन आपल्या मुखात असलं तर सैतान कुठे निघून जाईल, त्याच्या जागेवर निघून जाईल. हालेलुया. परमेश्वर का वचन अपने दिल में होगा और शैतान उसके बिल में होगा. हालेलुया. जर परमेश्वरचं वचन आपल्या मुखात असलं तर शैतान त्याच्याच ठिकाणी राहील, तो चाचूळ करणार नाही. हालेलुया. देवाला धन्यवाद असो. यास आपण बघूया थोडक्यात निर्गमचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 14 वचन वाचूया. निर्गमचं पुस्तक याचा 4था अध्याय 14 वचन वाचूया. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत रहा. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. जय परमेश्वर. मोशे इस्रायल लोकांना घेऊन चालला. 14 अध्याय निर्गमचं पुस्तक याचा 14 अध्याय 14 वचन. निर्गम 14:14. निर्गम 14:14. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. जस मोशे इस्रायल लोकांना घेऊन चालला, त्यास दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, जेवणासाठी लावे पक्षी, पिण्यासाठी पाणी, सर्व परमेश्वर त्यांना पुरवत होता. बरेचशे वेळा संकट आली, समस्या आली, अडचणी आले, पण परमेश्वरने त्यांना सोडलेलं नाही प्रियानो. बरेच कठीण प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये प्रवास चालू होता. तो प्रवास करत असताना मोशे त्यांच्या बरोबर होता. आणि बरेचशे वेळा इस्रायल लोक मोशेशी कुरकुर सुद्धा करत होते की आम्हाला इकडे का आणलं. ज्या संकट समस्या आल्यानंतर ते लोक, इस्रायल लोक मोशेच्या विरोधात बोलत होते. पण परमेश्वर म्हणतो मी तुम्हासाठी लढे, तुम्ही कसे राहा. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या, बरेचशे वेळा परमेश्वर हा आपल्या बाजूने लढतो. तो कसा लढतो, कसं त्याला लढायचं, काय लढायचं, हे त्याचा भाग आहे. परंतु बऱ्याच वेळा आपण आपल्या जीवनामध्ये शांत राहिलं पाहिजे. सैतान आतापर्यंत माझ्या माहितीनुसार 2 ठिकाणी जास्त कार्य करतो. 2 ठिकाणी. एक पहिलं ठिकाण लग्नाचं ठिकाण. लग्नाच्या ठिकाणामध्ये इतकं तो कार्य करतो की बऱ्याचशा वेळा देवाला नावाने गोष्टी लग्नामध्ये लोक करून बसतात. आणि असंही वरून म्हणतात, काय म्हणतात, लग्न एकदाच होतं ना, मग केल्याने काय होतं. बरेचसा हा आपला मानवी स्वभाव असा बोलून जातो, लग्न काय 17 वेळा होतं का, लग्न एकदाच होतं ना, मग हे थोडंफार असं इकडे तिकडे केल्याने, कुणी देवाने पाहिलं, कुणी पाळक साहेबांनी पाहिलं, कुणी पाहिलं, थोडंफार इकडे तिकडे केल्याने काय होतं, डीजेच्या एखाद्या गाण्यावर नाचल्याने काय होतं, हे केल्याने काय होतं, ते केल्याने काय होतं. बऱ्याचशा वेळा
लग्नामध्ये सैतान म्हणतो एकदाच लग्न होणार आहे, सारखं सारखं थोडी लग्न होतं, मग थोडं असं बी कर, थोडं तसं बी कर, आणि मजा लुट ना, आनंदाची मजा लुट ना. आणि थोडस तो मार्ग चुकून काही गोष्टी काय करतो, तो देवाच्या विरोधात करायला लावतो. कारण तो आनंदाचा क्षण असतो, आणि आनंदाच्या क्षणामध्ये भरकटून मनुष्याला बऱ्याचशा वेळा तो आनंदाच्या क्षणामध्ये काही गोष्टी नको त्या गोष्टी परमेश्वराला आवडणाऱ्या करून घेतो. दुसरी गोष्ट पाहायला मिळते दुःखाच्या वेळेस सुद्धा प्रियांनो, बऱ्याचशा वेळा लोक देवाला विरोधात बोलून नको त्या गोष्टी बोलून जातात. बऱ्याचशा ठिकाणी असं गोष्ट घडते, दुःखाचा प्रसंग येतो, दुःखाचा क्षण येतो, त्यावेळेस त्या ठिकाणी परमेश्वराला नको त्या गोष्टी बोललं जातात. कोणताही प्रसंग असू द्या, कोणताही क्षण असू द्या, त्यावेळेस आपण शांत राहिलं पाहिजे. आनंदाचा क्षण असू द्या, दुःखाचा क्षण असू द्या, कोणतीही परिस्थिती असू द्या, कोणतंही सिच्युएशन असू द्या, आपल्याला कोणतीही परिस्थिती आलेली असली तरी आपण आपल्या जीवनामध्ये शांत राहायला पाहिजे. आणि आपण म्हणलं पाहिजे, देवा आता तू लढ, मी नाही लढणार, हे युद्ध तुझं आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतो हे युद्ध माझं आहे. आनंदाचा असू द्या क्षण, दुःखाचा क्षण असू द्या, कोणतीही परिस्थिती असू द्या, शक्यतो प्रियांनो दुःखाच्या वेळेस लोक येतात, अनेक लोक शब्द बोलून जातात. काही चांगले बी शब्द असतात, काही वाईट बी शब्द असतात. काही शब्द काही लोक असेही बोलून जातात बरेच वेगळे, पण परमेश्वर तो परमेश्वर आहे, तो कधीच सोडत नाही. हालेलुया. आता कसं होईल, काय होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, कोणाचं कसं होईल, कोणाचं काय होईल, आपला विश्वास प्रभू येशूवर आहे प्रियांनो, तर नक्कीच तो देव आपल्याला सोडणार नाही आणि आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय सोडणार नाही प्रियांनो. हालेलुया. परिस्थिती कोणतीही असू द्या, परिस्थिती कशीही गंभीर असू द्या, परिस्थिती कशीही असू द्या प्रियांनो, परमेश्वर कधी आपल्याला सोडत नाही, कारण आपला विश्वास त्याच्यावर आहे. हालेलुया. आपली भीस त्याच्यावर आहे, आपली आशा त्याच्यावर आहे, आपलं संपूर्ण जीवन आपण त्याच्यासाठी जगत आहोत. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आपल्याला सोडणार नाही. अब्रामाच्या जीवनाकडे आपण पाहिलं, देवाने ज्यास अब्रामाला काही गोष्टी सांगितल्या, अब्रामाने त्या मान्य केल्या. आपला देश, आपले नाते, आपले गणगोत्र सर्व सोड, आणि अब्रामाने साऱ्या गोष्टी देवाच्या आज्ञेप्रमाणे करत होता. परंतु एक उणीव त्याच्यामध्ये होती. ती उणीव भरायला थोडे दिवस लागले, आणि लोक त्याला टोचत होते. काय टोचत होते, एवढं सर्व असताना तुला काही एखादं मुलबाळ नाही करे अब्रामा, छोटा सुद्धा बाळ तुला अजून झालं नाही, अजून बी नाही. अरे तू देवाच्या आज्ञेप्रमाणे चालतो, देवाने तुला सांगितलं, देव तुझ्या बरोबर आहे, देव म्हणतो तसं तू करतो, देव बोलतो तसं तू चालतो, देवाकडे तू पाहतो, त्याच्या वचनाप्रमाणे सर्व काही करतो, आणि एक मूल नाही तुला, साधं एक मूल तुला परमेश्वर देऊ शकत नाही. अब्रामाने किती मनाला खाल्ला असेल त्यावेळेस, पण अब्रामाचा विश्वास पक्का होता. अब्रामाचा विश्वास देवावर पक्का होता. त्याला माहिती आहे, मी जरी चाललेला आहे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, वेळ लागला असेल, विलंब झाला असेल, काही गोष्टी जीवनामध्ये घडल्या असेल, जरी माझ्या जीवनामध्ये मी देवाच्या इच्छेप्रमाणे चाललेला आहे, परमेश्वर सांगतो त्या पद्धतीने मी चाललेला आहे, जरी मला मूलबाळ नाही, पण देव जरूर देईल. देव कधी कार्य करतो माहिती का, ज्यास मानवाची कमजोरी असते ना, त्यास देव कार्य करतो. ज्यास मानव हताश निराश होतो, त्यास देव त्याचं कार्य करतो. त्यास देव. बऱ्याचशा वेळा अब्रामाला आणि सारेला लोकांनी टोचलं प्रियांनो, परंतु ते शांत राहिले, ते शांत राहिले, आणि देवाने त्याचं गौरव प्रगट केलेला आहे. हालेलुया. परमेश्वर हा त्याचं गौरव कधीच दुसऱ्याला देणार नाही. ज्या व्यक्तीच्या द्वारे त्याला गौरव करायचा आहे ना, त्या व्यक्तीच्या द्वारे त्याचा गौरव तो प्रगटच करणार. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या द्वारे त्याला महिमा करायचा आहे ना, त्या व्यक्तीच्या द्वारे तो महिमाच करून घेणार. हालेलुया. पण आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटामध्ये, येणाऱ्या समस्येमध्ये, येणाऱ्या अडचणीमध्ये आपण शांत राहिलं पाहिजे प्रियांनो. हालेलुया.
कारण आपल्या बोलण्याच्या द्वारे जे देवाला लढायचं असतं, देवाला जे युद्ध करायचं असतं, त्यावेळा बऱ्याचशा वेळा आपल्या बोलण्याच्या द्वारे देव शांत बसून घेतो. तो म्हणतो आता तू लढत आहे ना, तुझ्या बोलण्याच्या द्वारे तू बोलत आहे ना, तुझ्या बोलण्याच्या द्वारे. बऱ्याच वेळा आजार जर त्रास देत असेल तर कधी कधी आपण म्हणतो काय रे देवा, किती आजाराने त्रस्त झालो, है का नाही. छोटासा आजार असेल, सर्दी खोकला आणि काही गोष्टी, है का नाही. आमच्या सिस्टरला मध्ये त्रास झाला खोकल्याचा, जवळजवळ वर्षभर खोकत होती ती. किती वर्षभर त्या खोकल्याने तिला त्रास दिला, वर्षभर नुसता खॉक 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 खॉक. अनेक डॉक्टर केले, सारे डॉक्टर केले आणि काहीच नाही. बरेचसे डॉक्टरांनी चेकिंग बी बरेच केल्या, काही निघतं का काही निघतं का, काहीच निघत नव्हतं. तो खोकला काय जात नव्हता. आणि खरोखरच याही मध्ये देवाला धन्यवाद दिला पाहिजे. याही मध्ये देवाला आमचे फॅमिली डॉक्टरांनी असं मला म्हणले, बहुतेक यांना टीबी निघू शकतो, यांना काही दुसरा आजार निघू शकतो. म्हणलं डॉक्टर चांगले चेक करत राहा, काही वेगवेगळ्या चेकिंग करा. खोकला काय जात नाही. खोकला म्हणजे साधं सिंपल आहे, पण वर्षभर ते खोकल्याने त्रास दिला, वर्षभर ते खोकल्याने सोडलं नाही. अनेक डॉक्टर दिले आम्ही, पण तो खोकला जायलाच तयार नाही. कुणी म्हणतं हा डॉक्टर करा, कुणी तो डॉक्टर करा, हा डॉक्टर करा. एक दिवस असा आला की ती म्हणे मला खोकल्यामुळे मला झोपच व्हायना. मला सुद्धा कळवळ आला तिच्याबद्दल. खोकल्यामुळे झोप होत नाही, त्रास सहन करायची वेळ येत आहे शरीरामध्ये. म्हणलं प्रभू हा खोकला तूच बरा कर. कारण आपल्याला माहिती शरीरामध्ये जर वेदना झाल्या, काही त्रास झाल्या आणि तो 1 दिवस 4 दिवस 8 दिवस महिनाभर 6 महिने असं जर कंटिन्यू जर वर्षभर चालत, किती त्रास होतो माणसाला, शरीराला. पण शांत राहायला पाहिजे. प्रभूचा महिमा आपल्या जीवनाच्या द्वारे आपण केलं पाहिजे. देवाचं गौरव आपल्या जीवनाच्या द्वारे केलं पाहिजे. प्रसंग कोणताही असू द्या, कोणती गोष्ट असू द्या, परमेश्वर लढणार 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 प्रियांनो. कारण त्याने आपल्याला अभिप्राय वचन दिलेले आहे. तो वचन देतो, त्याप्रमाणे तो लढतो. आपण त्याच्याकडे पाहतो, आपण प्रार्थना करतो, आपण त्याच्याप्रमाणे चालतो, आपण त्याच्याप्रमाणे बोलतो, तो नक्कीच आपल्याला जीवनामध्ये विजय दिल्याशिवाय राहणार नाही. कनान देशामध्ये जाण्यासाठी सहज लोक, इस्रायल लोक सहजरित्या त्या कनान देशात गेलेले नाही. त्यांना संकट आली, समस्या आली, अडचणी आले, त्रास आल्या, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडल्या प्रियांनो. परंतु देवाने त्यांना सोडलं नाही. हालेलुया. जो परमेश्वर इस्रायलचा देव, तोच देव तुमचा आणि माझा देव आहे. हालेलुया. परिस्थिती कसलीही येऊ द्या जीवनामध्ये, तो कधीच आपल्याला सोडणार नाही. मार्कचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय, मार्क शुभवर्तमान याचा 14 अध्याय 35 पासून वाचूया. मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय 35 पासून वाचूया. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोक समुद्राला सोडल्यावर तो मत्स्यात होता. तसंच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मत्स्ये त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मत्स्यावर अशा आढळल्या होत्या की तो पाण्यात भरू लागला. तो तर वरावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उभा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले की हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. आमेन. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊ, आपण पलीकडे जाऊ. परमेश्वर जर म्हणतो ना आपण पलीकडे जाऊ, तर आपण पलीकडे जाणार. आपण संकटाच्या बाहेर येऊ, तर संकटाच्या बाहेर येणार. आपण आजारातून बाहेर येऊ, परमेश्वर म्हणतो ना, तर देव आजारातून आपल्याला बाहेर आणणार. देव जर म्हणतो ना मी तुला कर्जातून बाहेर आणीन, तर आपण कर्जातून बाहेर येणार. देव जर म्हणतो ना मी तुला समस्येतून बाहेर आणीन, संकटातून बाहेर आणीन, आपण पलीकडे जाऊ. हा कुठला मानवाचा शब्द नाही, हा परमेश्वराचा शब्द आहे. आपण पलीकडे जाऊ. पलीकडे जाण्यासाठी काही संकट येऊ शकतात,
आपण चर्चला जावं. मग चर्चला यायचं म्हणलं काही संकट कधी कधी येतात. कधी कधी गाड्याच मिळत नाही, कधी कधी पाहुणे येतात, कधी कधी फोन येतो, अर्जंट कोणाच तरी फोन येतो, अचानक काहीतरी असं जवळचं काहीतरी काम निघतं. आपण चर्चला जाऊ म्हणल्या जवळचं कोणाचं तरी असा इतका कॉल येणार, मग आपण दुधा मनस्थिती करतो, चर्चला जाऊ इकडे जाऊ, चर्चला जाऊ इकडे जाऊ, है की नाही. अर्जंट एखादा मित्राचा फोन येतो, नाही एखादा नातेवाईकाचा फोन येतो, मी आज घरी येणार आहे तुम्हाला भेटायसाठी, आणि चर्चचा टायमिंग तर जवळजवळ होत चाललेला असतो. काय करावा, नातेवाईकाला हे करावा का चर्चला जावा, है की नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये परंतु प्रियांनो, प्रथम स्थान आपण कोणाला दिलं पाहिजे? परमेश्वराला दिलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण प्रथम स्थान परमेश्वर दिलं पाहिजे. येशू त्यांना म्हणला आपण पलीकडे जाऊ म्हटल्यानंतर तेव्हा लोक समोर सोडला, तो मचव्यात होता तसा तो त्यांना घेऊन पलीकडे जाऊ येशू त्यांना म्हणतो. पण येशूही त्यांच्या बरोबर आहे, मचव्यात ते आहे, होडीत ते आहे, पण आता येशू झोपला थोडा. पण त्यांनी सांगितलं आपण पलीकडे जाऊ. वादळ सुटला, वारा सुटला, संकट आली, समस्या आली, शिष्याने वाटलं आता कसं होईल, हा तर म्हणला पलीकडे जाऊ, पण त्या ठिकाणी त्यांचा विश्वास अल्प झाला. बऱ्याचशा वेळा जीवनामध्ये प्रसंग येतात, समस्या येतात, असं वाटतं परमेश्वराने काही काळा वर्षापूर्वी, काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी काही अभिप्राय वचन आपल्याला दिलेले असतात. पण ज्या संकट, समस्या, अडचणी आणि काही गोष्टी जीवनामध्ये येतात त्यावेळेस प्रियांनो असं वाटतं आपण पलीकडे जाऊ शकतो का. प्रश्न चिन्ह आपल्या पुढे येतो की खरोखरच माझं जीवन पलीकडे जाऊ शकतं का, माझं सर्व आयुष्य पलीकडे जाऊ शकतं का, माझ्या जीवनाच्या गोष्टी पलीकडे जाऊ शकतात का, खरोखर माझं जीवन, माझं कुटुंब हे पलीकडे जाऊ शकतं का. प्रभू येशू आपल्या होडीमध्ये आहे प्रियांनो. प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये आहे. प्रभू येशू आपल्या कुटुंबामध्ये आहे. प्रभू येशू आपल्या मनामध्ये आहे. पण संकटाच्या वेळी, समस्येच्या वेळी आणि काही गोष्टीच्या वेळी मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला असं वाटतं की माझं जीवन ह्या संकटामध्ये बुडतं का काय, या समस्येमध्ये बुडतं का काय, या अडचणीमध्ये, या कर्जामध्ये बुडतं का काय. पण तो परमेश्वर कधीच तुम्हाला बुडू देणार नाही. हालेलुया. तो परमेश्वर तुम्हाला कधीच सोडणार नाही प्रियांनो. त्यांनी सांगितलं युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन, या जगाच्या समाप्तीबरोबर मी तुमच्या बरोबर राहीन. परिस्थिती काही असू द्या, परिस्थिती काही असू द्या, आपल्या जीवनामध्ये कोणतीही संकट काही असू द्या, परंतु देव कधी सोडत नाही. तो परमेश्वर आहे. तो कोण आहे? परमेश्वर आहे. आणि तो त्याचा शब्द आहे. हा कुठला मानवाचा शब्द नाही. संकट आली, समस्या आल्या, येशू ख्रिस्त झोपलेला आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि सगळं वादळ त्या बाजूने आलेलं आहे. त्यांना वाटलं आता कसं होईल. गुरुजी उठा उठा, हे वादळ आलं. प्रभू मी किती प्रार्थना करत आहे माझ्या जीवनामध्ये, प्रभू मी किती उपास करत आहे, मी किती तुझ्या चर्चला जात आहे, मी किती परमेश्वर तुला आवडत आहे, मी किती प्रभू कुठलेच प्रोग्राम चर्चचे मिस करत नाही. देवा माझ्या जीवनामधली परिस्थिती तू पाहत आहे, हे संकट, समस्या, आणि परमेश्वर म्हणतो शांत राहा, मी लढेल, मी लढेल, मी लढेल. काही परिस्थिती असू द्या, कोणतीही परिस्थिती असू द्या, फक्त आपल्याला कसं राहायचं आहे? शांत राहायचं आहे. कोणतंही संकट, कोणतीही अडचणी, बऱ्याचशा वेळा बोलण्याच्या द्वारे देवाला जे काम करायचं असतं आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेस देव ते काम करण्याचं थांबवतो. तर आपल्या बोलण्याच्या द्वारे बऱ्याच वेळा देव निराश होतो. कधी कधी पॉझिटिव्ह विचार आपल्या जीवनातून येण्याऐवजी निगेटिव्ह विचार बाहेर पडतात बोलण्याच्या द्वारे, आणि परमेश्वर त्याला जे काही काम करायचं असतं ते काम तो करत नाही प्रियांनो. म्हणून शांत राहायला पाहिजे. कोणतीही परिस्थिती असते, भलं मरणाची जरी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आली, आता मरण जवळ आलेलं आहे, तरी शांतच राहायला पाहिजे. काय करायचं तो करील. सगळं काही त्याच्या हातामध्ये आहे, सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहे. अशी कोणती गोष्ट नाही
की परमेश्वराला विचारल्याशिवाय कोणतीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये होणार नाही. कोणतीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये होणार नाही. देवाला विचारल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणताच प्रसंग येणार नाही. जरी ही आल्या भयानक लाटा, आहे की नाही, गीता आहे की नाही, जरी आल्या भयानक लाटा, ख्रिस्त आधार माझा, कारण माझ्या नावाडी येशू ख्रिस्त आहे. माझा नावाडी येशू ख्रिस्त आहे. माझा नावाडी येशू ख्रिस्त आहे. कोणत्याही लाटे येऊ द्या, कोणत्याही समस्या येऊ द्या, कोणत्याही संकट येऊ द्या, जीवनामध्ये काही परिस्थिती येऊ द्या, तो देव तुम्हाला सोडणार नाही. हालेलुया. तुम्ही अशा देवावर विश्वास ठेवलेला आहे प्रियांनो. ह्या देवाला मानायला लोक लवकर तयार होत नाही. येशू ख्रिस्ताला लवकर मानायला लोक तयार होत नाही. येशू ख्रिस्त म्हणल्यानंतर त्यांना असं वाटतं, काय तो येशू, काय त्याच्यावर विश्वास ठेवायचा, असं काय केलं. मला एक जण म्हटला, तुमचा येशू तो वधस्तंभावर मेलेला का, त्याच त्याला वाचता आलं नाही, तो मला काय सोडवल, तो माझ्या काही समस्या दूर करत. असा एक जण मला म्हणला होता, तो येशू वधस्तंभावर असताना त्याला काही करताच आलं नाही, तो कसं काय माझ्या जीवनामध्ये काही करी. मला अनुभव तर घेऊन पाह, तुझ्या जीवनामध्ये अनुभव आल्याने तुला कळन तो वधस्तंभावर हे कुठं आहे, तुझ्या जीवनामध्ये तुला तो कळेल. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती येऊ द्या, कोणतंही संकट येऊ द्या, कशाही वादळाच्या लाटा येऊ द्या, कोणतीही परिस्थिती कशाही येऊ द्या, शांत राहा. आणि प्रभू येशू ज्यावेळेस, कारण बायबल सांगतं, मी तुमच्या शक्तीच्या पलीकडे परीक्षा न पाहणारा परमेश्वर आहे. आणि प्रभू येशू उठला आणि त्यांनी वादळ वाऱ्याला शांत केलं. शांत हो, वारा पडला, निवांत झाला. आणि प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये हर एक परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद दिला पाहिजे. हर एक परिस्थितीमध्ये त्याचे आभार मानले पाहिजे. हर एक परिस्थिती, शाबाच्या जीवनामध्ये पहा परिस्थिती कोणती आली. झाडाच्या बाळ जन्मलं, आनंद झाला, है की नाही, बाळ जन्मला आनंद झाला, पण पुढे ही परिस्थिती शाबाला सुद्धा वाटलं नसल अशा जीवनामध्ये घडल. आणि अशा वयामध्ये वाटलं असेल शाबाद तुम्हाला, छोट्या बालपणा एवढ्या लहान लेकराला असं एवढं मोठं ऑपरेशन होऊ शकतं, एवढ्या मोठ्या गोष्टी जीवनामध्ये होऊ शकतात. छोटं बाळ आहे ते, आणि त्याची परिस्थिती, किडनीला त्रास, किडनीमध्ये सूज, अनेक काही गोष्टी, असं त्यांना स्वप्नात सुद्धा असं वाटलं नसेल की अशा गोष्टी होईल. आनंद, पण याही परिस्थितीमध्ये देवाने त्यांना, हालेलुया, परमेश्वर तो आहे, तो सांभाळतो, तो राखतो, त्याची कृपा तो पुरवतो. परिस्थिती येते जीवनामध्ये, संकट येते जीवनामध्ये, परंतु देव तो आहे. म्हणून रोमकाराचं पत्र याचा 8वा अध्याय 31 वचन असं सांगतं. रोमकाराचं पत्र याचा 8वा अध्याय 31 वचन सांगतं. वाचूया आपण. मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे, देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण. देव जर आपल्याला अनुकूल आहे तर संकट, समस्या, आजार, अडचणी, दुःख, अनेक काही गोष्टी आपल्या विरोधात त्रास देऊ शकतात का? येतील, त्या येणार नाही असं मी म्हणत नाही. जीवनामध्ये संकट येणार नाही असं मी म्हणत नाही, त्रास येणार नाही असं मी म्हणत नाही. अनेक अडचणी जीवनामध्ये येऊ शकतात. पाऊलाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की त्याला मरणाच्या दाढेमध्ये अनेक वेळा जावं लागलं. पाऊल अनेक वेळा मरणाच्या दाढेमध्ये गेला, पण देवाने त्याला सोडलं नाही. पाऊल हा त्याच्या जीवनामध्ये असं पाहायला मिळतं, बरेचशे वेळा त्याला मारलं, त्याला इतकं मारलं की पाऊल, बरेचसे लोक म्हणले पाऊल मेला. परंतु नंतर दुसऱ्या दिवशी पाहिलं तर पाऊल जाऊन सांगत राहिला. बरेचशे वेळा असा त्रास झाला, समुद्रात गलबत फुटले, बरेचशे त्याला लोकांनी त्रास दिला, छळलं, मारलं, हाणलं, पण नंतर पाहायला मिळतं पाऊल प्रार्थनाच करत. आणि म्हणून जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती आली, कोणतेही संकट आले, घाबरायचं कारण नाही, कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे. तो आपल्या परमेश्वर जर अनुकूल आहे तर कोणतीही परिस्थिती येऊ द्या, परमेश्वर जर अनुकूल आहे ना, पण थोडंफार दुःख जीवनामध्ये होणार. येशू ख्रिस्ता दुःख आलं ना तर कोणाकडे पाहू नका, कोणाकडे पहा, फक्त परमेश्वर दुःख पहा. कोणतंही दुःख जीवनात आलं ना, कोणतंही दुःख येऊ द्या, काहीच पाहू नका, कुठंही पाहायचं नाही, फक्त परमेश्वरचा वधस्तंभ निहाळत राहायचं. काय त्याला त्रास होता, त्याच्या डोक्यात काटे घातला, त्याच्या हातात खिळे ठोकले, त्याच्या पायात खिळे ठोकले, त्याच्या छातीत भाला खूप बसला,
त्याला वेट्याने मारलं, त्याला हाणलं, त्याच्यावर थुकले, जो काही त्रास त्यांनी सहन केला, एवढं करत असताना त्या रोमी सरदार लोकांनी त्याला मारत असताना रक्त सांडत आहे, तरी प्रभू येशू शांतच आहे. प्रभू येशूला त्या ठिकाणी बोलता नसता आलं का? प्रभू येशूला त्या ठिकाणी काही करता नसता आलं का? प्रभू येशू वधस्तंभावर असताना दूत आले असते, दूत प्रभू येशू तर म्हणलं असताना, स्वर्गीय पिता तुझे दूत पाठवून दे, मला मारत आहे, मला त्रास होत आहे, मला वेदना होत आहे, मला किती त्रास देत आहे लोक. ताबडतोब स्वर्गातून दूत आले असते आणि दूतांनी प्रियांनो येशूला सहाय्य केलं असतं. ती देवाची योजना होती. प्रभू येशू त्या परिस्थितीतून जावा. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या परिस्थितीमध्ये, येणाऱ्या संकटामध्ये, येणाऱ्या गोष्टीमध्ये देवाची काही योजना असू शकते आणि म्हणून त्या योजनेला आपल्या जीवनामध्ये देवाला महिमा आपण द्यायचा आहे. हालेलुया. देवाचं गौरव आपल्या जीवनाच्या द्वारे आपल्याला करायचं आहे. कोणतीही परिस्थिती असू द्या, कोणतंही संकट असू द्या, आपल्या जीवनामध्ये देवाची योजना असेल तर आपण त्याच परिस्थितीमधून कितीही काही जरी म्हटलं ना, ते संकट सोडत नसतात आपल्याला. ज्यास मला पॅरेलाइस अटॅक आला 19 सालामध्ये, बरेचसे लोक म्हणले असं कसं झालं, तुम्हाला कसं काय पॅरेलाइस अटॅक आला, तुम्ही तर प्रार्थना करणारे आहे ना, तुम्ही चर्चला जाणारे आहे ना, ईश्वर तुमचा विश्वास ना, मग हे कसं घडलं तुमच्या जीवनामध्ये, कसं काय एवढं तुम्हाला प्रभूने त्यावेळेस तुम्हाला वाचवलं नाही का? प्रियांनो, प्रार्थना करणारे लोकांनीच मला विचारलं, म्हणजे म्हटले आमच्या शिष्टजवळ, गेले प्रार्थना करता यांना कसं असतं? प्रार्थना करणारे लोक म्हणले, दुसरं कोणी काही म्हणले, यांना असं कसं झालं? देवाच्या काही योजना असतात, त्या योजना कशा देव करतो हे त्यालाच माहिती आहे. पण सर्व परिस्थितीमध्ये देवाला आपल्या जीवनामध्ये धन्यवाद दिला पाहिजे. सर्व परिस्थितीमध्ये त्याचा महिमा आपल्या जीवनाच्या द्वारे केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं, परमेश्वर जर आपल्याला अनुकूल आहे ना, तर कोणतीच परिस्थिती ही आपल्याला समुद्रामध्ये बुडवणार नाही, संकटामध्ये बुडवणार नाही. कोणतीही परिस्थिती असू द्या. देवाच्या सेवकाबद्दल मी तुम्हाला सांगतो, भाई दिनकरन यांच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगतो. भाई दिनकरांबद्दल काही लोक तुम्हाला माहिती असेल, चेन्नईचे भाई दिनकरन देवाचे सेवक, त्यांना प्रभूने दर्शन दिलेलं आहे. भाई दिनकरन प्रार्थना खूप करणारी व्यक्ती आहे. आणि एकदा परमेश्वर त्यांना म्हणला, दिनकरन ही जी गाडी आहे, तुझी 4 व्हीलर गाडी, सेकंड हँड गाडी घेतलेली त्यांनी, ही विकून टाकतो. परमेश्वराने त्यांना सांगितलं, ही विकून टाक. आणि ते परमेश्वर म्हणले, प्रभू ही गाडी जर मी विकली तर मला दुसरी गाडी होईल का? काय म्हणले ते? प्रभू ही गाडी विकली तर मला दुसरी गाडी होईल का, मला प्राप्त होईल का? परमेश्वर त्यांना सांगतो, ही गाडी विक. त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष न देता थोडासा कानाडोळाच केला, म्हणजे दुर्लक्ष केलं. एक दिवस त्यांना काही गावामध्ये, दुसऱ्या देशामध्ये स्वार्थ सांगायला जायचं होतं, त्यांच्या मीटिंगसाठी त्यांना जायचं होतं. आणि प्रियांनो, त्याच कारमध्ये ते, त्यांची मिसेस, त्यांची मुलगी त्या कारमध्ये एअरपोर्टला चालले. ते एअरपोर्टला चालले असताना त्या कारचा झाला ऍक्सिडेंट. आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर, त्या कारचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना चांगला मार लागला. आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये एंजल नावाची मुलगी एक्सपायर झाली. त्या कार मध्ये एंजल नावाची त्यांची आवडती मुलगी होती, जिच्यावर त्यांचं प्रेम होतं, त्या मुलीसाठी ते सर्वस्व काही करायला तयार होते, ती मुलगी त्या कार मध्ये एक्सपायर झाली, मेली. त्यांना ऍडमिट केलं, मुलगी गेली. आणि प्रियांनो, काही दिवसानंतर ते हॉस्पिटलमधून बाहेर आले. दुःख खूप झालं, कारण त्यांची आवडती मुलगी होती, तिला पाहिल्याशिवाय ते कधीच घराच्या बाहेर पडत नव्हते. त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं. आणि ते बरेचसे नातेवाईक त्यांना भेटायला येऊ लागले, बरेचसे सेवकगण त्यांना भेटायला येऊ लागले, सांत्वनासाठी ते त्यांच्याकडे येऊ लागले आणि त्यांना त्यांचं सांत्वन करायचे. आणि त्यांनी सांगितलं, प्रभू मी तुझं एवढं काम करत होतो, तू माझ्या मुलीला का नेला? आता मी तुझी सेवा करणार नाही. जी मी आता सेवा करत होतो ती मी आता बंद करणार. सेवा तुझी मी आता सेवा करणार नाही. माझ्या आवडत्या मुलीला तू घेऊन गेला देवा, मी आता सेवा बंद करत आहे. अशा प्रकारे दिवस चालले. महिना गेला, 1.5 महिना झाला. सेवकगण यायचे, भेटायचे, प्रार्थना करायचे, निघून जायचे. अनेक सेवक आले, बऱ्याच देशातून सेवक येऊन त्यांचं सांत्वन करून गेले. पण एक दिवस आला, संध्याकाळच्या वेळेला एक सेवक आला त्यांच्या घरी आणि
अशा देवाविषयी गप्पा मारता मारता ते म्हणे आता आपण प्रार्थना करूया. त्यांनी काय प्रार्थना करायची, कशासाठी प्रार्थना करायची? माझी मुलगीच नाही तर मी कोणासाठी प्रार्थना करू, काय प्रार्थना करू म्हणून आता कशासाठी? माझ्या आवडत्या मुलीला देव घेऊन गेलेला आहे. आणि प्रियानो, ते सेवक म्हणले, दिनकर साहेब तरी आपण थोडे डोळे झाकूया, देवासाठी आपण आपलं नतमस्तक करूया. आणि प्रियांनो, प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थनेला सुरुवात झाली. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, आणि 10 मिनिटांनंतर मोठा प्रकाश त्यांच्यावर उतरून आला. मोठा प्रकाश स्वर्गातून उतरून आला आणि वाणी झाली, दिनकरन बघ तुझी मुलगी, बघ तुझी मुलगी. आणि प्रियांनो, ती मुलगी कुठे होती? देवाने दाखवून दिलं त्यांना, तुझी मुलगी एंजल जरी ऍक्सिडेंट मध्ये गेली पण ती आता कुठे? येशूच्या जवळ आहे. कंप्लीट दृष्टांत त्यांनी पाहिला, कंप्लीट ती गोष्ट त्यांनी पाहिली. स्वर्ग उघडला गेला. स्वर्ग उघडल्यानंतर त्यांनी ते पाहिलं की माझी एंजल येशूच्या जवळ आहे. पण दिनाकर, मी तुला सांगत होतो, गाडी विक, गाडी विक. तू गाडी विकली नाही. तुला असं वाटलं की गाडी विकली तर मला गाडी कशी होईल? तू ऐकलं नाही त्यावेळेस. हा ऍक्सिडेंट झाला हे केवळ माझ्यामुळे नाही, हे तुझ्या ना ऐकल्यामुळे झालेलं आहे. कधी कधी असं वाटतं जीवनामध्ये संकट येतात, समस्या येतात, हे कशामुळे? देवामुळे झालं का? आणि प्रियांनो, त्याच्यानंतर देव बऱ्याच वेळ त्यांना दृष्टांत दाखवत होता आणि त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा करार केला. पुन्हा करार केला की प्रभू, माझी मुलगी तुझ्या जवळ आहे. आता मी येशूचं सुवार्ता पुन्हा सांगायला सुरुवात करणार. अभिषेक त्यांच्या ऋतून आला, सामर्थ्य त्यांच्या ऋतून आलं आणि पुन्हा जोमाने भाई दिनकरांनी येशूचं कार्य करायला उभे राहिले, येशूचं महिमा करायला उभा राहिले. आणि नंतर त्यांनी पुरा भारत देश हलवला, अनेक राष्ट्र, अनेक देश त्यांनी हलवले. आणि बऱ्याचशा वेळामध्ये त्यांच्या मुलीची त्यांना आठवण यायची. मीटिंगला उभे राहिले की त्यांच्या मुलीची त्यांना आठवण यायची. परंतु प्रभू मोठ्या सामर्थ्याने त्याचा उपयोग करत होता, मोठ्या सामर्थ्याने देव त्यांना चालवत होता. आणि प्रभू म्हणला, मी सोडणार नाही. जरी तुझी मुलगी जरी गेली तर ती आज माझ्या जवळ आहे. आज तुला माझं काम करावाच लागणार आहे. दिनाकर, तू ते काम थांबवणार नाही. आणि प्रियांनो, देवाने त्यांना आशीर्वादित केला. देवाने इतकं आशीर्वादित केलं त्यांना, इतकं आशीर्वादित केलं तर कोइंबतूर मध्ये 700 एकर जागा दिली. किती जागा दिली? 700 एकर जागा दिली. आणि त्या 700 एकरामध्ये इंग्लिश मीडियम, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि अनेक कॉलेज त्या ठिकाणी उभे राहिले. आणि बायबल कॉलेज सुद्धा उभं राहिलं. कारुण्य युनिव्हर्सिटी म्हणून देवाने त्यांना दिली, कारुण्य युनिव्हर्सिटी. आणि मोठं भारतामध्ये, भारताच्या बाहेर देवाने त्यांच्या द्वारे काम केलेलं आहे. भाई दिनकरन म्हणजे हा अब्रामासारखा जवळ असणारा माणूस बेनिनी मुंबईच्या मीटिंग मध्ये डिक्लेअर केलं होतं. बेनिनी ज्यावेळेस आलते, अमेरिकेचे बेनिनी मुंबईमध्ये, त्यावेळेस ते म्हणले, या व्यक्तीला जसा अब्राम परमेश्वरच्या जवळ होता तसं मी व्यक्तीला पाहत आहे परमेश्वरच्या जवळ, इतका लीन आणि नम्रतेने. आणि प्रियांनो, दुःख ते विसरून गेले आणि प्रभू येशूचा वधस्तंभ घेऊन ते चालत राहिलेले आहे, चालत राहिले. त्याच्यानंतर प्रसंग आला, नागपूरमध्ये त्यांच्या मुलाची मीटिंग होती नागपूरमध्ये. आणि इकडे भाई दिनकरन सिरेस झाले. त्यांच्या घरी मीटिंग करता करता वय झाल्यानंतर ते सिरेस झाले. आणि सिरेस झाले त्यामुळे ते गेले. आणि मुलाची मीटिंग नागपूरमध्ये चालू होती. आणि त्यांना फोन केला की दिनकरन गेले. परंतु त्याच्या आधी ते काय म्हटले ते माहिती का? पॉलला सांगा, जरी मी गेलो तर मीटिंग कॅन्सल करू नको, ती मीटिंग पार पाडूनच तू घरी ये, ती मीटिंग सोडू नको. आणि प्रियांनो, ते गेले आणि काही गोष्टी पॉलला ते सांगून गेले. आणि ते गेल्यानंतर प्रभूजवळ ते गेले. पॉलला ही गोष्ट कळवली. त्यांच्या मुलाला नागपूरमध्ये मीटिंग चालू होत्या आणि त्यांनी त्या 2 दिवस मीटिंग राहिल्या त्या बाकी, ती डेड बॉडी तशीच ठेवली हॉस्पिटलला. आणि मीटिंग त्यांनी तिथं पार पाडल्या. आणि मग मीटिंग पार पाडल्यानंतर मग ते चेन्नईला आले आणि मग त्यांचा अंत्यविधी झाला. हालेलुया. जगातून लोक त्यांच्या अंत्यविधीला आले. प्रियांनो, संकट, समस्या मनुष्याच्या जीवनामध्ये येतील. प्रियांनो, अडचणी येतील, अनेक त्रास मनुष्याच्या जीवनामध्ये येईल, परंतु प्रभू तुम्हाला सोडत नाही. हालेलुया. प्रभू तुम्हाला सोडत नाही. देव तुम्हाला सोडणार नाही. आजही आपला महाराष्ट्र आणि अनेक राज्य जे आशीर्वादित आहे ना, केवळ हे भाई दिनकरांच्या प्रार्थनेमुळे आशीर्वादित आहे.
मोठं संजीवन ते घेऊन आले महाराष्ट्रामध्ये, मोठं संजीवन ते घेऊन आले भारतामध्ये, मोठं संजीवन घेऊन आले प्रियांनो. ते येशूचं संकट त्यांच्या जीवनामध्ये भरपूर आले, परंतु त्यांनी प्रभूचं काम थांबवलं नाही. जगणे ख्रिस्त आणि मरणे हा काय आहे? लाभ आहे. परिस्थिती काही येऊ द्या. म्हणून ही परिस्थिती आपण पाहतो यहोशाफाटाच्या जीवनामध्ये आली प्रियांनो. दुसरी इतिहासामध्ये आपण पाहतो, दुसरी इतिहास 20 अध्याय आणि काही वचन आपण बघूया. दुसरी इतिहास 20 अध्याय काही वचन आपण वाचूया. दुसरा इतिहास मोआब आणि अमोन यांच्यावर मिळवलेला विजय. दुसरा इतिहास 20 काही वचन. यानंतर मोआबी, अमोनी आणि त्याच्याबरोबर मौन्यातील कित्येक लोक युद्ध करास यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्र पलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. तो जमाव हसोन तामार उर्फ गेदी इथवर आला आहे. तिसरं वचन, यहोशाफाट धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याचा मार्गास लागला. सर्व यहूद्यांनी उपवास करावा असे त्यांनी फरमावले. यहोशाफाटाच्या जीवनामध्ये हे दोन देश लढायला आले. मोआब आणि अमोनी लोक तिच्याकडे आले. यहोशाफाटाला धाक पडला, तर कसं होईल माझं, काय होईल माझं, माझ्या देशाचं कसं होईल, काय प्रसंग होईल, हे लढायला आलेले आहेत. आता अचानक जर संकट आलं माणसाच्या जीवनामध्ये, काय करायचं समजत नाही. कधी कधी अचानक संकट सांगून येत नाही, समस्या सांगून येत नाही, अडचणी सांगून येते, कोणताही प्रसंग सांगून येत नाही. परंतु जर आल्यानंतर अशाच प्रकारे यहोशाफाटाच्या जीवनामध्ये आल्या आणि त्याने उपवास करायला लावले. सर्व यहूद्यांना सांगितलं संकट आलं, समस्या आले, मोआबी लोक आले, अमोनी लोक आले, आता उपवास करा. प्रियांनो, हे लोक आले आणि हे लोक आल्यानंतर आपल्याशी युद्ध करतील आणि आपल्याला हरवतील असं त्याला वाटलं. पण प्रियांनो, यहुदी लोक परमेश्वराचं सहाय्य मागण्यासाठी एकवट झाले. युद्धाच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले. सर्व एकत्र जमले यहुदी लोक. त्यांना वाटलं आता कसं होईल, काय होईल माझ्या जीवनामध्ये. यहोशाफाट घाबरून गेला. यहोशाफाट हा राजा होता, त्यावेळेस त्याचं वय 35 होतं. फक्त 35 वयाचा असताना तो राजा झाला आणि हे संकट त्याच्या जीवनात आलं, त्याच्या राज्यावर आलं. काही शेजारचे देश त्याच्या बाजूने युद्ध करायला आले. प्रियांनो, मोआबी आणि अमोनी लोक त्याच्याकडे आले. पण यहोशाफाटाने सांगितलं परमेश्वराला शरण जा, उपवास आणि प्रार्थना करा. आणि प्रियांनो, पुढे पाहायला मिळतं 5वं वचन, यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहुदी यरूशलेम यांच्या जमावामध्ये उभा राहिला. तो म्हणाला, हे आमच्या पूर्वजाचा देवा परमेश्वरा, तू स्वर्गाचा देव आहेस ना, राष्ट्राच्या सर्व राज्यावर तुझा शासन आहेस ना, तुझ्या हाती एवढं सामर्थ्य पराक्रम आहे ना, कोणाच्याने तुझ्या समोर टिकाव धरता येत नाही. हे आमच्या देवा, तू या देशाच्या रहिवासी आपल्या इस्रायल प्रजेकडून घालून देऊन हा देश तुझा मित्र अब्राम यांच्या वंशास कायमचा दिला आहे ना. प्रियांनो, त्याने देवाला सांगितलं, तू अब्रामाला म्हटलं होतं ना हा देईल, तू बोलला होता ना प्रभू हे देईल म्हणून. आणि प्रियांनो, यहोशाफाट देवाशी बोलत आहे. यहोशाफाट हा राजा, त्याचं वय फक्त 35 आहे. त्याच्या जीवनामध्ये संकट आले, समस्या आली, अडचण आली. हे लोक त्याच्या दिशेने त्याला युद्ध करायसाठी आलेला आहे. परंतु 12 वचन वाचूया, 20-12. हे आमच्या देवा, त्याचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हाला सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. आमेन. एवढं मोठं संकट आलं परमेश्वरा, एवढा मोठा प्रसंग आमच्या जीवनात आला, आम्हाला काही सुचत नाही प्रभू. कोणतंही संकट काही कोणत्या वेळेला येऊ शकते, काय सांगता येत नाही. संकट, समस्या, अडचणी आणि मृत्यू या मनुष्याला कधीच सोडणार नाही. बरेचसे लोक म्हणतात, येशू मध्ये आले तुम्ही, मग आता तुम्हाला संकट, अडचणी, समस्या आणि मृत्यू आता नाही का? बरेच लोक असे प्रश्न करतात. परंतु प्रियांनो, हे सोडणार नाही. संकट येतील, अडचणी येतील, दुःख येतील, समस्या येतील, अनेक गोष्टी येतील, परंतु माझे डोळे प्रभू तुझ्याकडे लागलेले आहेत.
यहोशापाट म्हणतो माझे डोळे तुझ्याकडे लागले आहे, मला सहाय्य कुठून येईल परमेश्वर या प्रसंगामध्ये. जर नववचन वाचलं ना तिथलं 29 तलवार, दैविक शोम, मरी अथवा दुष्काळ आम्हाला आला तर या मंदिरास तुझे नाम दिले आहे, त्याच्या समोर तुझ्या समोर आम्ही उभे राहू, संकट समयी तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील. है का नाही? मरी, तलवार, दुष्काळ. मरी येऊन गेली मधल्या काळामध्ये, तुम्ही पाहिली आहे की नाही? करोना सारखी मरी, काय भयानक परिस्थिती झाली, किती कठीण परिस्थिती झाली. आमच्या कोणाच्या नातेवाईकाला आम्हाला सुद्धा जायला जमलं नाही त्यांच्या अंत्यविधीला, किती कठीण परिस्थिती होती. कोणता प्रसंग कसा येईल आणि आमचे डोळे तुझ्याकडे लागले परमेश्वरा. आता आम्हाला कोण सांभाळेल, आम्हाला कोण सहाय्य करेल, आम्हाला कोण आता परिस्थितीमध्ये बाहेर काढील, कोण या परिस्थितीमध्ये आमच्यावर कृपा करत. बऱ्याचशा वेळा संकट समस्या वेळा माणूस जवळच्या नातेवाईकाचा काय जवळचा कोणा जरी काय करतो, सहारा करायचा प्रयत्न करतो. बऱ्याचशा त्याला वाटतं की ही व्यक्ती धावून येईल का ती व्यक्ती धावून येईल, ही व्यक्ती धावून येईल. पण प्रियांनो, फक्त धावून येतो तो म्हणजे येशू ख्रिस्त. हालेलुया. धावून येतो फक्त येशू ख्रिस्त, धावून येतो फक्त प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, कोणतीही परिस्थिती असू द्या. बऱ्याचशा वेळा असं वाटतं की माझे हे नातेवाईक येतील, ते नातेवाईक येतील, हे नातेवाईक येतील, पण त्यांच्या गाड्या लेट होऊ शकतात, पण प्रवेशाची गाडी कधीच लेट होणार नाही. तर एकदम टायमिंगला तुमच्या तिथं हजर राहणार. हालेलुया. टायमिंग मध्येच त्या ठिकाणी तो येणार. आणि म्हणून माझे डोळे तुझ्याकडे लागले आहे, आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहे. आणि म्हणून बायबल सांगतो स्तोत्रसंहिता 34:5 मध्ये, स्तोत्रसंहिता 34:5, स्तोत्रसंहिता 34:5, माझा जीव पाहणारे लज्जित व फजित होऊ, माझे नुकसान व्हावे म्हणून मनुष्यबा करणारे मागे हटो व त्यांना लाज वाटते. नाही स्तोत्रसंहिता त्याच्याकडे हा, पाहिले, हा, हे प्रकाश पावले. हा त्यांची मुले गर्जेने करावी, काळवंडात हा. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले म्हणजे येशू ख्रिस्ताकडे पाहिले, वधस्तंभाकडे पाहिलं, परिस्थिती काही येऊ द्या. यहोशापाटाच्या जीवनामध्ये ही परिस्थिती आली. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले त्यांच्या जीवनामध्ये काही परिस्थिती येऊ द्या, त्यांचे मुखे कधीही लज्जेने कांडवळणार नाही. हालेलुया. कधीही देव त्यांना लज्जित आणि फज्जित करणार नाही. परिस्थिती बदलून जाईल, परिस्थिती देव बदलणार आहे. परिस्थिती देव बदलू शकतो, त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. आणि प्रियांनो, तुम्ही त्याच्याकडे पाहत राहा, शांत राहा, शांत राहून फक्त देवाकडे पहा. त्याचा पराक्रम, त्याचा महिमा पहा कसा तो करत आहे. यहोशापाटाला वाटलं आता कसं होईल. स्तोत्र 46:1 वाचूया. स्तोत्र संहिता 46:1. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. हा, तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. आमेन. देव माझा आश्रय आहे आणि तो संकट समयाला काय करायचं आहे सदा. कोणती परिस्थिती होता तो तयार आहे तुमच्या परिस्थितीमध्ये सहाय्य करायला. आणि म्हणून यहोशूआचे डोळे परमेश्वराकडे लागले. आता काय होईल, कसं होईल. माझ्या प्रजेचं हे 2 देश लढायला आलेले आहे. पण 20-15 जर वचन तुम्ही वाचलं, दुसरा इतिहास 20-15, दुसरा इतिहास 20. आणि तो म्हणाला, अहो सर्व यहूद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशापाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. हालेलुया. परिस्थिती कोणती येऊ द्या, संकट कोणती येऊ द्या, अडचणी कोणती येऊ द्या, घाबरू नका. हे युद्ध कोणाचं आहे? देवाचं आहे. मरण जरी आलं, मरणाच्या कोणत्याही गोष्टी आल्या जीवनामध्ये, घाबरू नका प्रियांनो, युद्ध परमेश्वराचं आहे. हालेलुया. या संकटामध्ये, या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतील, बोलून जातील, अनेक गोष्टी घडतील जीवनामध्ये. हे कसं झालं, काय झालं, कशा गोष्टी घडल्या जीवनामध्ये.
आता आपल्या बाळासाहेब तुम्हाला माहिती आहे की किती वेगवेगळे लोक बोलत आहेत, काय पद्धतीने लोक बोलत आहेत, वेगवेगळे विचार लोकांचे, आता ज्याचे त्याचे विचार ज्याच्या त्याच्या पद्धतीने आहे की नाही. कुणी म्हणलं ते लेकरांचं कसं होईल, कुणी म्हणलं पत्नीचं कसं होईल, कुणी म्हणलं त्यांच्या घराचं कसं होईल, कोणाला ते त्यांच्या जनावरांचं पडलंय, त्या गायांचं कसं होईल, आता याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. अरे परमेश्वर म्हणतो मी लढणार आहे. आता देव म्हणतो युद्ध माझं आहे, मी लढेन तुमच्या बाजूने, मी तुमच्या बाजूने युद्ध करीन, या संकटामध्ये मी तुम्हाला सहाय्य करीन, या परिस्थितीमध्ये परमेश्वर तुमच्या बाजूने उभा राहील. कुणीच मनुष्य जरी नाही उभा राहिला तर देव लढन. हालेलुया. यहोशाफाटाला देव म्हणला हे युद्ध तुमचे नाही देवाचे आहे. संकट आले, समस्या आल्या, अडचणी आल्या, त्रास आला, दुःख आलं, युद्ध परमेश्वराचा आहे. तो लढणार आहे, तो लढणार आहे तुमच्या बाजूने. आपण फक्त काय करायचं आहे, शांत राहायचं आहे. प्रियानो, जर तुम्ही तसं पुढे वाचत जर गेले ना, परमेश्वर त्यांच्या बाजूने यहोशाफाटाच्या बाजूने कसा लढला हे पुढे वाचायला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 22 वचन जर वाचलं 20-22 हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले तेव्हा अमोनी, मोआबी व सियर पहाडातील लोक जे उद्यावर चाल करून येत होते ना, त्या गाठण्यास परमेश्वराने दबा धरून बसवले आणि त्यांनी त्याचा मोड केला. हालेलुया. जे यहोशाफाटाच्या बाजूने लोक आले ते मोआबी आणि अमोनी लोक जे युद्ध करायला आले होते, त्याला धाक पडला यहोशाफाटाला, माझं कसं होईल, कारण यहोशाफाट तरुण होता, त्याचं वय 35 होतं, तो राजा होता, आता कसं होईल. तर प्रियांनो, देवानी दबा धरून बसवले लोक त्या ठिकाणी बसवले. आणि पुढे जर पाहिलं ना तुम्ही त्या ठिकाणी 23 वचन, अमोनी व मोआबी सियार पहाडाच्या लोकांची अजिबात कत्तल उडून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्या जर उठले, सियर निवासीचा निपात केलं, ते एकमेकाचा वध करू लागले. हालेलुया. त्याने एकमेकाचा वध केला. पहा परमेश्वर किती महान आहे. लढायला कोणासंग चालले, जिवंत देवाच्या लोकांसंग. लढायला कोणासंग चालले, अग्नीच्या असणाऱ्या परमेश्वराच्या लोकांच्या बाजूनी लढायला चालले. प्रियांनो, तुमचा आणि माझा देव अग्नीने भरलेला देव आहे. तुमचा आणि माझा देव हा सामर्थ्याने भरलेला देव आहे. तुमचा आणि माझा देव कोणतीही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ द्या, प्रियांनो, घाबरू नका, घाबरू नका, भिवू नका. 362 वेळा परमेश्वराला भिवू नको, खंबीर हो, हिम्मत धर. भिवू नका हा शब्द बायबल मध्ये 362 वेळा लागला आहे. संकट काही येऊ द्या, समस्या काही येऊ द्या, अडचणी काही येऊ द्या, प्रियांनो, देव त्याच्या बाजूने लढला, यहोशाफाटाच्या बाजूने. आणि जे सैनिक आलेत ना, तेच एकमेकाशी लढले आणि मरून पडले, प्रियांनो. आणि यहोशाफाटाला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला. आणि प्रियांनो, जर पुढे पाहिलं 25 वचन जर वाचलं तुम्ही 20-25 दुसरे इतिहास 20-25, यहोशाफाट व त्याचे लोक लूट करायला आले तेव्हा त्याच्या प्रेतामध्ये बहुत धन, वस्त्रे व मौल्यवान अलंकार त्यास मिळाले. ते इतके काढून घेतले की त्यास वाहून नेता येणार. लूट एवढी होती की ती ते 3 दिवसापर्यंत करीत होते. जे लोक आले होते ना त्याच्याशी लढायला, त्याच्या विरोधात जे लोक आले ना, देवाने ते लोकांचा संहार केला, मारून टाकले, प्रियांनो. आणि ते मेल्यानंतर प्रेत यहोशाफाटाला दिसले. आणि त्यांची जी लूट होती, म्हणजे त्यांच्या अंगावर सोनं नाणं मौल्यवान हिरे बिरे असं ते वाहायला यहोशाफाटाला 3 दिवस लागले. परमेश्वर त्याच्या बाजूने लढला. देव त्याच्यावर तुमचा विश्वास आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगत आहे, तुम्ही प्रार्थना करताय, तुमच्या जीवनामध्ये येशूच्या वचनात तुम्ही जीवन जगत आहे, तो तुम्हाला कधीच लज्जित आणि फज्जित करणार नाही, तो तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. तो तुमचं जीवन आशीर्वादित केल्याशिवाय सोडणार नाही. तो कधीच तुम्हाला लज्जित आणि फज्जित करणार नाही, कधीच तो तुमची मान खाली घालून लावणार नाही. तर परमेश्वर तुम्हाला उंच करेल. हालेलुया. हा शब्द त्याचा आहे, हे वचन त्याचे आहे. यहोशाफाटाला देवानी प्रियांनो लज्जित आणि फज्जित केलं नाही. तोच देव, तोच परमेश्वर शारून आणि शिमला आशीर्वादित करणार आहे. तोच देव ज्याने यहोशाफाटाला सहाय्य केलं, तोच परमेश्वर शारोनला शिमोनला या दिवसामध्ये उचली. तोच परमेश्वर, तो परमेश्वर कराराचा परमेश्वर आहे. तो आदामापासून, नोहापासून, अब्रामापासून आतापर्यंत करार पाळत आलेला आहे. तो आतापर्यंत तो करार पाळला. जरी संकट आले, जरी समस्या आल्या,
शारोनला वाटत असं, शुमनला वाटत असं आमच्या जीवनामध्ये मोठं मोठं हे दुःख भरून काढण्यासारखं नाहीये, पण परमेश्वर आहे, तो देव आहे, तो कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही, कधीच नाही सोडणार. तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय सोडणार नाही, तुमच्या जीवनाच्या द्वारे तुझा गौरव तो केल्याशिवाय सोडणार नाही. जे काही काम राहिलेलं बाकी आहे, तो काम तुमच्या जीवनाच्या द्वारे. दिनकरण म्हणले माझी मुलगी गेली, मी तुझं काम करणार नाही, पण परमेश्वर म्हणला बघ तू आता तुझी मुलगी कुठं आहे आणि तुला माझं काम करावंच लागणार आहे. तर प्रियांनो, एवढं मोठं काम देवाने केलं, तर त्या दिनकरांना येशू ख्रिस्तानी दर्शन दिल्यानंतर 3 तास येशू ख्रिस्तांशी बोलला, आणि त्या दर्शनानंतर त्यांची सेवा देव त्यांना म्हणला अख्ख्या जगात मी तुला आता उपयोगात आणीन, ऑल जग तुझ्यासाठी मी मोकळं करत आहे, सर्व राष्ट्र मी तुला देऊन टाकत आहे. आणि प्रियांनो, तोच देव आहे शारोन आणि शुमनला येणाऱ्या दिवसामध्ये कृपा पुरवा. तोच परमेश्वर योशप्त बरोबर राहिला, तोच परमेश्वर दिनकर बरोबर राहिला, तोच देव त्यांना सोडणार नाही, आणि त्यांच्या द्वारे जे काही बाळासाहेबांचं राहिलेलं काम अपूर्ण त्यांच्या द्वारे पूर्ण करीन देव. हालेलुया. तो परमेश्वर आहे. काळजा आणि चिंता आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही करायच्या नाही. कसं होईल प्रभू माझं, काय होईल माझ्या परिस्थितीचं, काय होईल माझ्या जीवनाचं. आता काही लोक तर काय म्हणले माहिती का, आता त्यांचं लग्न कसं होईल पहा. काय कोणाला काय कोणाला काय, काही तर असे म्हणले आता त्या मुलांचं लग्न कसं होईल, आता म्हणलं लग्न कसं होईल. मला हसायला आलं. हा तो देव आहे. कसं लग्न करायचं, कसं काय करायचं, त्यांच्या जीवनातल्या त्यांचं शिक्षणाच्या पुढच्या दृष्टी कशा करायच्या, त्यांना नोकरी कसं द्यायचं, त्यांना पैशाचा पुरवठा कसा करायचा, त्यांच्या घराची कशी परिस्थिती करायची, त्यांना आशीर्वादित करायचं, हे सर्व प्लॅन त्यांनी केलेलं आहे. सर्व प्लॅन स्वर्गामध्ये तयार आहे. सर्व प्लॅन परमेश्वर करतो. ज्यावेळेस आपल्यामध्ये एखादी व्यक्ती जाते ना, परमेश्वर ती गोष्ट करतो. दिनकरांच्या जीवनामध्ये त्यांची आवडती मुलगी गेली, देवाने त्यांच्यासाठी सर्व प्लॅन दिले. तुम्हाला माहिती का, मध्ये त्यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली होती. दिनकरांच्या कुटुंबावर इन्कम टॅक्सची धाड पडली होती, करोडो रुपये. पण त्यांचं स्ट्रॉंग साऱ्या गोष्टी लिखापड्या होत्या. गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्यावर धाड टाकली. एवढा पैसा आला कुठून तुमच्याकडे, कसं घडलंय तुमच्या जीवनामध्ये. त्यांच्या मीटिंग मध्ये तुम्हाला माहित नाही, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले, त्यांच्या मीटिंग मध्ये पोत्यानी पैसा गोळा करीत होते. पोत्यानी दानपात्र पोत्यानी गोळा करत होते. पोत्यानी पुण्याला बऱ्याच भागामध्ये त्यांच्या मीटिंग झाल्या. पोते घेऊन जायचे लोक दानपात्राला, पोते भरून जात होते. मुलगी गेली म्हणून दुःख करीत ते बसलेले, तर प्रभूचा वधस्तंभ त्यांनी व्हायला. देवाने एवढा आशीर्वादित केलं त्यांना, तर त्यांच्या त्या गावाला, त्याच्या भागात ते राहतात, त्या गावाला नाव देऊन टाकलेलं आहे दिनकरण मार्ग म्हणून. आणि आज युनिव्हर्सिटी कारुण्या कोइंबतूर मध्ये ती जगामध्ये 1 नंबर आहे, आणि त्यांचे ब्रेड ऑफ प्रत्येक देशामध्ये आहे. तोच परमेश्वर शारोन आणि शुमनला या दिवसामध्ये आशीर्वादित करीन, यूज करीन, कृपा परवीन. आणि कारण युद्ध कोणाचं आहे, त्याचं आहे. ही परिस्थिती त्याची आहे. त्याला माहिती आहे यांच्या जीवनात काय संकट आलं, त्याला माहिती आहे यांच्या जीवनात काय संकट आलं, काय परिस्थिती आली. तुम्ही आणि आम्ही फक्त ही परिस्थिती थोडीशी वरून जाणू शकतो. अंतःकरणातली परिस्थिती फक्त परमेश्वराला माहिती आहे. अंतःकरणाचं दुःख देव जाणतो, अंतःकरणातल्या साऱ्या गोष्टी परमेश्वराला माहिती आहे. तो अश्रू पुसणारा देव आहे, तो अश्रू पुसणारा देव आहे. आणि म्हणून आपला विश्वास त्याच्यावर आहे. घाबरू नका प्रियांनो, कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका, कोणत्याही संकटाला घाबरू नका. येऊन दे परिस्थिती, कारण जे ख्रिस्ती जीवन जगू शकतात ना, त्यांना त्रास होणार आहे, त्यांना छळ होईल, त्यांना त्रास होईल, त्यांना संकट येतील, समस्या येतील, अडचण येतील, दुःख येईल. बऱ्याचशा वेळा तुमच्या जीवनामध्ये साधू सुंदर सिंगाच्या जीवनामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, त्यांना खूप त्रास झाला. ज्यावेळेस त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं ना साधू सुंदर सिंगांनी, त्यावेळेस त्यांच्या आईनीच त्यांना विष पाजली. येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, आता तुला मारून टाक. त्यांच्या कुटुंबाने त्यांना सांगितलं मारा. यांनी येशूचा स्वीकार केला, पण प्रभूने त्यांना वाचवलं. आणि त्या साधू सुंदर संघाच्या जीवनाच्या द्वारेच प्रियांनो, त्या पंजाबमध्ये मोठं रिव्हायवल आहे आज. ते गेले, मोठं काम त्यांनी केलं प्रभूचं, ते गेले. पण आज त्या भागामध्ये मोठं संजीवन आलेलं आहे, आणि भारत देशामध्ये मोठं संजीवन आलेलं आहे. येशू गेला, येशू गेला म्हणून काम थांबलं का?
नाही, तर 52 सालामध्ये, फक्त 52 सालामध्ये येशूने त्याचा शिष्य थोमा केरलामध्ये पाठवला. 52 सालामध्ये थोमा, येशू गेला वधस्तंभावर स्वर्गात गेला, परंतु थोमा भारतामध्ये केरळात आला आणि केरळामध्ये येऊन थोमाने येशूचं काम केलं आणि मोठं गौरव केरळामध्ये प्रगट केलेला आहे. हालेलुया. मोठं गौरव येशूचं झालंय. आणि केरळामधून मग संजीवन बाहेर येत आणि तामिळनाडूमध्ये त्याला शिरच्छेद केलं, मारून टाकलं त्याला, थोमाला. येशूचा शिष्य भारतात आलेला आहे. येशूचा शिष्य भारतात आला आणि म्हणून देवाचं मोठं योजना भारतासाठी आहे. आणि म्हणून आपल्या राऊरी तालुक्यामध्ये बऱ्याचशा वेळा भविष्यवाणी झाली आहे की संजीवन कुठून उसळणार? राहुरीतून उसळणार आहे. संजीवन आणणारे हेच लोक आहेत जे प्रभूसाठी मरायला तयार आहे. प्रभूसाठी मरायला जे लोक तयार आहेत ते संजीवन आणणारे तयार लोक आहेत. हालेलुया. कशाला घाबरायचं कारण नाही. मरणाला सुद्धा घाबरू नका प्रियानो. मरण, बायबल सांगतं, मरण तुमच्यावर प्रेम करतं. मरण तुमच्यावर काय करतं? हा, कुणी प्रेम नाही एवढं करत, पण मरण एवढं आपल्यावर प्रेम करतं. काय प्रेम करतं ते? किती प्रेम करतं? आपल्याला घेऊन जातं ना ते. प्रेम करतं म्हणजे काय करतं? ते ठेवत नाही आपल्याला या ठिकाणी, ते घेऊन जात. एवढं प्रेम ते आपल्यावर करतं. किती प्रेम करतं आपल्यावर? ते आपल्याला घेऊन जातं. कुठे घेऊन जातं? स्वर्गात. कुठे घेऊन जातं? प्रभू येशू पाशी. कुठे घेऊन जातं? परमेश्वराच्या जवळ. आणि म्हणून तो देव आपल्याला सोडणार नाही. प्रार्थना चालू आहे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना चालू आहे. अनेक सेवकन प्रार्थना करतात, अनेक गोष्टी घडत आहे, अनेक वादळ होत आहे, बोलण्याच्या द्वारे, वागण्याच्या द्वारे अनेक गोष्टी घडत आहे, पण प्रार्थना चालू आहे. आणि तो परमेश्वर सोडणार नाही. तो परमेश्वर सोडणार नाही. त्याचे अभिप्राय वचन आहे प्रियानो, तर कधीच सोडत नाही. आपला विश्वास डगमगून जाईल, घाबरू नका. तो देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय सोडणार नाही. त्या देवाने शारोनला जर पाचारण केलेलं आहे, शारोनला सेवेसाठी जर बोलवलेलं आहे, तो देव त्याच्या जीवनाच्या द्वारे गौरव करणार करणार करणार. हे कॉलिंग त्याचं आहे. हे परमेश्वरचं कॉलिंग आहे. अशाही परिस्थितीमध्ये जास्त उभं राहील, ज्यांच्या जीवनामध्ये अशी संकट येतील त्यावेळेस तो त्यांना धीर देईल. त्यावेळेस तो सांगन, मी एवढे वयाचा असताना माझे वडील गेलेले आहेत, तरी देवाने मला उभं केलेलं आहे. हालेलुया. ज्यावेळेस जॉन विस्लीचे वडील वारले तारुण्यामध्ये, जॉन विस्ली, आणि त्यांचा अंतविधी झाला, आणि प्रियांनो त्याच कबरेवर उभे राहून जॉन विस्लीनी येशूचं काम केलेलं आहे. आणि मोठं संजीवन इंग्लंडमध्ये त्यांनी आणलेलं आहे. त्याच कबरेवर, वडिलांच्या कबरेवर ते उभे राहिले आणि त्यांनी सांगितले येशूची सुवार्ता. आणि अनेक लोक त्यांच्या शब्दाच्या द्वारे येशूकडे आलेले आहे. तोच देव शारोनच्या जीवनामध्ये काम करत, तोच परमेश्वर शिमोनच्या जीवनामध्ये काम करत, तोच देव या दिवसामध्ये सिस्टर मायाच्या जीवनामध्ये काम करत. का तो परमेश्वर कधी सोडणार नाही. हालेलुया. तो अग्नीने भरलेला प्रीतिवंत देव आहे. तो कधीच कोणाला सोडत नाही. माणूस माणसाला सोडू शकतो, माणूस सोडू शकतो, माणूस विसरू शकतो, सगळ्या गोष्टी सुटू शकतात, पण तो देव कधी सुटू शकत नाही आणि कधी टाकत नाही. हालेलुया. म्हणून देवा, हे युद्ध त्याचं आहे. तो तुम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही, आणि तो तुम्हाला सहाय्य करेल प्रिया. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये एकच ध्येय ठेवायचं आहे. कोणतं? की आमच्या वडिलांचं काम आम्हाला पूर्ण करायचं आहे. जो त्यांचा उद्देश होता, जी त्यांची धाव होती, ती संपली, पण त्यांनी विश्वास राखलेला आहे. त्यांची धाव संपली, पण त्यांनी विश्वास राखला. तोच विश्वास घेऊन आत येशूचा वधस्तंभ व्हायचा आहे. आणि मग आपल्याला म्हणायचं आहे, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. येशू माझ्यामध्ये तो दिसो, प्रभू माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. हो, काही परिस्थिती असू द्या, कशीही परिस्थिती असू द्या, हे संकट, ह्या समस्या,
काही काही संकट अशा असतात की जीवनामध्ये कधीच विसरले जात नाही, कधीच विसरले जात नाही. पण फक्त पाहायचं आहे प्रभू येशूच्या वधस्तंभाकडे, फक्त पाहायचं आहे प्रभूचं दुःख. त्याचं दुःख पाहून आपलं दुःखाचं निवारण होतं प्रिय. त्याचं दुःख जर पाहिलं ना तर आपलं दुःख लगेच मेणबत्ती सारखं विरघळायला लागतं. हालेलुया. आणि ती प्रकाशाची ज्योत अधिक प्रकाशमान व्हायला लागते. हालेलुया. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये या कुटुंबासाठी प्रार्थनेत आठवण राहू द्या. तुमच्या सिस्टर माया, शारू, शिमोन नित्यक्रमाने त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा. तुम्ही करता, मला माहिती आहे तुम्ही करता, पण इथूनही पुढे त्यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. 30 तारखेची प्रार्थना भजनी मंडळ, 31 ला उपकोषाची प्रार्थना ही देवाने आशीर्वाद करा. यासाठीही तुम्ही करत आहात, अधिक करता, अनेकांना सांगा आणि प्रियांनी या आणि देवाचा गौरव आपण करूया. हालेलुया. देव करू हे वचन तुमच्यासाठी आशीर्वाद करू. प्रार्थना करूया.